तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तर मशीनवरती. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा इतिहासातील धडा क्रमांक 4 भारतीय कलांचा इतिहास याचा आपण व्यवसायामधील प्रश्न उत्तरे आज बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्यवसाय आपला चॅनल मास्टर तर मशीनवरती बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या चॅनल मास्टर तर मशीनवरती इयत्ता 10वीचा मराठीचा हिंदीचा संपूर्ण व्यवसाय टाकले आहेत. तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकदा काही गाळलेल्या जागा लिहायला लावलेल्या होत्या. तर ते गाळलेल्या जागांची उत्तरं मी तुम्हाला इथे लिहून दिलेली आहेत. ती तुम्ही तुमच्या व्यवसाय मालेमध्ये म्हणजेच कृतीपत्रिकेमध्ये तुम्ही लिहून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतर तुम्हाला खाली काही चुकीची जोडी ओळखून लिहायला लावलेली आहे. तर त्याची चुकीची जोडी ही तिसरी आहे. त्याच्यानंतर खाली त्याची पण चुकीची जोडी जी आहे ती 1 नंबरची जी आहे ती याची चुकीची जोडी आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली याच्यातली जी तिसरी आहे ती याची चुकीची जोडी आहे. तर इथे तुम्हाला काही कला निर्मिती मुळाशी असलेले कलांकरिता महत्त्वाचे घटक सांगितले आहेत. ते कल्पकर्ता आणि संवेदनशील, कौशल्य आणि भावनिकताशील ही याची उत्तरं आहेत. तुम्ही तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये व्यवसायामध्ये नोट डाऊन करून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इतिहासचा व्यवसाय आपल्याच चॅनलवरती बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतर खाली जागतिक वारसा स्थळाच्या यादीतील भारतीय वस्तू, तर त्याच्यामध्ये अजिंठा लेणी, भीमाबेष्टा येथील गुहाचित्रे, ताजमहाल, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टार्कनस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली महाराष्ट्रातील लोककला ही महाराष्ट्रातील कोळी नृत्य, ताम्रपाद नृत्य, कीर्तन, पोवाडा हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पण तुम्ही लिहून घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर खाली भारतातील विविध गुणशैली, तर इथे तुम्हाला गुणशैली आंध्रा, कथकली, तमिळनाडू आणि लावणी हे तुम्हाला मी इथे लिहून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर काही तुम्हाला काही थोडक्यात टिपा लिहायच्या, कलाचं उत्तर मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे.
तर कलाच्या खाली दुसरं आहे हेमाडपंथी शैली. तर हेमाडपंथी शैलीचं मी तुम्हाला इथं 2 मुद्द्यांमध्ये तुम्हाला काही उत्तर लिहून दिले, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे हेमाडपंथी शैलीचं. त्यानंतर खाली मराठा चित्रशैली. तर मराठा चित्रशैलीमध्ये पण तुम्हाला इथं 2 मुद्द्यांमध्ये मी तुम्हाला इथे उत्तर लिहून दिले, ते तुम्ही लिहून घ्यायचं. सर्वत्र हस्तलिखित भाषा पोवाड्यांची खाली आणि वर ठेवण्यास येण्याच्या लाकडी फरशांवरील स्वरूपातील मराठा चित्रशैली आविष्कार आट कळतो. तर दुसरं आहे या शेतीतील चित्रे संगीत असतात ती भिंतचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपातील आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली अभिजात चित्रकला ही याचं तुम्हाला लिहायचं. तर ते मी तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये लिहून दिलेलं आहे. ज्या कला प्रामाणिक नियमांच्या चौकटीत बांधल्या असतात त्या कलांना अभिजात कला असे म्हणतात. 2 प्राचीन भारतात अशा 64 अभिजित कलांचा उल्लेख आलेखाम किंवा आलेखविद्या या नावाने केलेला आहे. 3 जैन धर्माच्या अभंग ग्रंथ आणि पुराणांमध्ये मंदिरांच्या बांधणीच्या संदर्भात अभिजात चित्रकलेचा विचारही मांडला गेला आहे. त्याच्यानंतर खाली चित्रकथी परंपरा. चित्रकथी परंपरेचे मी तुम्हाला काही 3 मुद्दे लिहून दिलेले आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक छान अशी कमेंट करा. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहे, तुमचा जिल्हा कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली लोकशिल्पकला. लोकशिल्पकला ही तुम्हाला मी काही 2 मुद्द्यांमध्ये लिहून दिली आहे. तर त्याच्यानंतर खाली 7 मध्ये पाश्चात्य चित्रशैली आहे. 7 पाश्चात्य चित्रशैलीमध्ये तुम्हाला इथं 2 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहून दिलेलं आहे. तर ते तुम्ही तुमच्या कृतीपत्रिके म्हणजे व्यवसायमालेमध्ये लिहून घ्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंट नक्की करा. त्याच्यानंतर खाली मंदिर स्थापत्यशैली. तर मंदिर स्थापत्यशैली मी तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये लिहून दिलेली आहे. तर ती मंदिर स्थापत्यशैली तुम्ही लिहून घ्यायची आहे. तर मित्रांनो, असेच आपल्या चॅनलवरती मराठीचा हिंदीचा व्यवसाय पण टाकलेला आहे. तो पण तुम्ही आपल्या मास्टर तन्मय शिंदेवरच बघू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. त्याच्यानंतर खाली इंड्रो गॅर्थी स्थापत्यशैली. तर इंड्रो गॅर्थी स्थापत्यशैलीमध्ये तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये काही उत्तर लिहून दिलेली आहे, ते तुम्ही नोट डाऊन म्हणजे लिहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खाली 10 मध्ये किताब ए नवरस. तर किताब ए नवरसमध्ये तुम्हाला काही 2 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहून दिली, ती तुम्ही लिहून घ्यायची.
लिहायची आहे किताब ए नर्वसमध्ये. तर प्रश्न 5, पुढील विधाने सकाराम स्पष्ट करा. तर पुढील विधाने तुम्हाला काही सकाराम स्पष्ट करायला लावलेली आहे. तर तुम्हाला ती विधाने मी सकाराम स्पष्ट करून लिहून दिलेली आहे. काही 2 मुद्दे आणि काही 3 मुद्द्यांमध्ये मी तुम्हाला याचे उत्तर लिहून दिलेले आहे. खाली दुसरं आहे त्याचं पण मी तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये उत्तर लिहून दिलेलं आहे. त्यानंतर खाली 3 मध्ये पण तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये मी उत्तरे लिहून दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा म्हणजे तुमची जी सिटी आहे ती नक्की कमेंट करा. मला प्रोत्साहन भेटेल की माझी व्हिडिओ खूप लांबपर्यंत पोहोचलेली आहे. तर मी ही व्हिडिओ नाशिक जिल्ह्यामधून टाकलेली आहे. तर तुमचा जिल्हा नक्की कमेंट करा. त्यानंतर खाली 4थ्याचं पण मी तुम्हाला उत्तर 3 मुद्द्यांमध्ये लिहून दिलेलं आहे. तर 2 मुद्दे खाली नेक्स्ट पेजवरती दिलेले आहे. तर त्याच्या खाली तुम्हाला काही सांगितले की सविस्तरमध्ये उत्तर द्यायला लागतं. सविस्तरमध्ये तुम्हाला इथे उत्तर मी लिहून दिलेली आहे. तिथे मी लिहून घ्यायची आहे. तर दुसरं पण आहे, भारतातील मुस्लिम स्थापनशैली वैशिष्ट्ये सुधारण स्पष्ट करा. तर ते सुधारण मी तुम्हाला इथे 4 मुद्द्यामध्ये स्पष्ट करून दिलेले आहे. तर एकदम बरोबर आणि एकदम अचूक उत्तराचे तुम्ही हे उत्तर लिहून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं 3 मध्ये काही कला क्षेत्रात व्यवस्थाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहे हे स्पष्ट करायला लावलेलं होतं. तर ते पण मी तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये स्पष्ट करून दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर खाली 4 मध्ये गाधार शिल्पचित्रीची माहिती लिहायला तुम्हाला लावलेली होती. ती माहिती मी तुम्हाला इथं लिहून दिलेली आहे. एकदम बरोबर आणि 100% ही माहिती एकदम बरोबर आहे. तर ही माहिती तुम्ही लिहून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला पाठ होण्यासारखे एकदम सोपे उत्तरं मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. खाली
5. लोककला आणि अभिजात कला यांच्यातील फरक स्पष्ट करा. तर फरक मी तुम्हाला स्पष्ट करून दिलेला आहे. इकडं मी लोककला लिहिलेली आहे आणि इकडं अभिजात कला लिहून दिलेली आहे. तर यांचा दोघांचा पण मी तुम्हाला फरक स्पष्ट करून दिलेला आहे. फक्त इथं मध्ये एक लाईन मारायची राहिलेली आहे. त्याच्यानंतर खाली 6 मध्ये तुम्हाला काही वैशिष्ट्ये लिहायची आहे. त्या वैशिष्ट्ये नागर शिखरे निमकृती होय जातात. तर द्रविड आणि हेमाडपंती तुम्हाला इथं लिहून दिल्या मंदिराची शिखरे पिरामिड याच्या आकाराची असतात. तर हेमाडपंत या शैलीतील मंदिरांची बांधवी चौरस व आकृती असते. हे तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे. त्यानंतर खाली इथं उदाहरणे पण काही मी तुम्हाला इथं लिहून दिलेले आहे. खजुराहोचे कारळी महादेव मंदिर, इदमहुदीचे मिशन मंदिर, सिंहळचे गोंदेश्वर मंदिर हे तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक चित्र दिलं आहे. त्या चित्राचं तुम्हाला निसर्गाचं चित्रण याचं तुम्हाला माहिती मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. तर ती माहिती तुम्ही लिहून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा जिल्हा कमेंट करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब 100% करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण इयत्ता 10वीचे स्वाध्याय आपला चॅनल मास्टर तन्मय बघायला मिळून जातील. त्याकरता इतर दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यापेक्षा आपला चॅनल मास्टर तन्मय सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इतिहास, मराठी, हिंदीचे व्यवसाय बघायला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.